ठाकरे बंधूंची ही दमदार सुरुवात झालेली आहे। महानगरपालिकेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष हे लागले आहे। मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 जागांची गरज आहे। हा आकडा कोण गाठणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। मुंबई महानगरपालिकेत महायुतीला शह देण्यासाठी तब्बल 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत। एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिकेवर झेंडा फडकवणार की भाजप शिंदे सेना त्यांना धक्का देणार याबद्दल कमालीची उत्सुकता सर्वांमध्ये निर्माण झालेली आहे। मुंबईच्या 227 जागांसाठी 114 हा बहुमताचा आकडा असून तो नेमका कोण गाठणार हे पुढील काही तासातच स्पष्ट होणार आहे। सध्या 12:30 वाजले आहेत। 12:30 वाजेपर्यंतचे महायुतीचे 103, ठाकरे गटाचे 53, काँग्रेसचे 3 तर इतर 5 जागांवर आघाडीवर आहेत। सविस्तर जाणून घेऊया। तर आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईचा पहिला निकाल आपल्या सर्वांच्या समोर आला आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसने आपले खाते हे उघडले आहे। दक्षिण मध्य मुंबईतील धारावी परिसरातील प्रभाग क्रमांक 183 मधून काँग्रेसच्या उमेदवार आशा काळे यांनी दिमागदार विजय हा मिळवला आहे। अतितटीच्या लढाईत बाजी या प्रभागात काँग्रेसने तर मारली आहे। तसेच काँग्रेस, मनसे आणि भाजप यांच्यात त्रिकोणी लढत पाहायला मिळत होती। सुरुवातीच्या फेरीपासूनच आशा काळे या आघाडीवर होत्या। त्यांनी मनसेच्या उमेदवार पारुबाई कटके यांना पराभव करत हा गड राखला आहे। धारावी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो आणि आशा काळे यांनी विजय मिळवत आपली पकड कायम असल्याचे सिद्ध केले आहे। तसेच वॉर्ड क्रमांक 182 मधून शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद वैद्य विजयी झाले आहेत, तर भाजपचे राजन पारकर पराभूत। मिलिंद वैद्य 9854 मतांनी विजयी झाले आहेत। मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 1 कांतरपाडा आयसी कॉलनीचा निकाल देखील हाती आला आहे। यामध्ये शिंदे सेनेच्या उमेदवार रेखा यादव यांचा विजय झाला आहे। रेखा यादव यांनी उद्धव सेनेच्या फोरम परमार यांना पराभव केले आहे। तर भाजपच्या तेजस्विनी घोसाळकरांचा देखील मोठ्या फरकाने विजय झाला आहे। दहिसर मध्ये ठाकरेंना दे धक्का। मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 2 मधून भाजपच्या तिकिटावर उभ्या असलेल्या तेजस्विनी घोसाळकर यांचा विजय झाला आहे। भाजपच्या तेजस्विनी घोसाळकर यांनी सुरुवातीपासूनच ह्या आघाडीवर होत्या आणि दुसऱ्या फेरीच्या अखेर तेजस्विनी घोसाळकर यांना 11,964 मतं मिळाली होती। तर ठाकरेच्या शिवसेनेच्या धनश्री कोलगे यांना 4,115 मतं मिळाली होती। तेजस्विनी घोसाळकर यांनी 10,755 मतांनी विजय मिळवला असून एकूण 16,484 मतं त्यांना मिळाली आहेत। तर शिवसेनेच्या धनश्री कोलगे यांनी 5,729 मतं फक्त घेतली आहेत। प्रभाग 194च्या अंतिम आकडे देखील समोर आलेले आहेत। शिवसेना शिंदे गटाचे समाधान सरवणकर यांचा मोठा पराभव हा झालेला आहे, तर उबाटा गटाचे निशिकांत शिंदेचा विजय झालेला आहे। निशिकांत शिंदे यांची मते 25,214 तर समाधान सरवणकर यांची मते 23,587 आहेत। अंतिम निर्णय जर पाहिला तर निशिकांत शिंदे हे 1,629 मतांनी विजयी झालेले आहेत। मानखुर वॉर्ड क्रमांक 135 मध्ये भाजपचे उमेदवार नवनाथ बन यांचा देखील विजय झालेला आहे। तर साधारणतः 12:30 वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार ही मुंबईतील विजयी उमेदवारांची यादी आहे। याबाबतची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी आमच्या चॅनलला नक्की जॉईन राहा।